अशी नवनवीन कीर्तने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. आदिलक्षण एकं नित्यमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. विनायकं गुरुं नमामि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमः. तरी सकल विराधीराजो जो सोमवंशी विजयध्वजो तो बोलता झाला आत्मजो खंडून रूपाचा. श्रीमद भगवद्गीता अध्याय 12व्या अध्यायातील पहिल्या क्रमांकाचा श्लोक आहे. या श्लोकातून अर्जुनाने भगवंताला काही प्रश्न विचारलेला आहे, नामशंका उपस्थित केलेली आहे. त्या शंकेला उत्तर देण्याकरता देव बोलते झालेले बरं का. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त नामनूर या सर्वांच्या सहकार्याने श्री गुरु वैकुंठवासी काकासाहेब महाराज देहूकर, वैकुंठवासी ज्ञानेश्वर महाराज देहूकर यांच्या कृपाशीर्वादाने आणि त्या नामोत्सवातील याची सेवा आपल्या वाट्याला आलेली आहे. यथामती काही चिंतन करण्याचा प्रयत्न करू. एकंदर या 12व्या अध्यायाचं वर्णन करताना भक्ती योग म्हणून या 12व्या अध्यायाचं वर्णन केलेलं भक्तीचं महात्म्य सांगणारा हा 12वा अध्याय बरं का. आता भक्तीचं महात्म्य सांगत असताना त्या भक्तीच्या संबंधाने आज समाजामध्ये काही शंका आहे, किंवा समाजामध्ये काही संभ्रमाची अवस्था आहे. आणि ती समाजाची संभ्रमाची अवस्था निवृत्त करण्याकरता काही अर्जुनाने आपणहून भगवंताला काही प्रश्न केले, काही शंका निर्माण केले बरं का. पण भक्तीचं महात्म्य कोणाला विचारावं? ज्याची भक्ती करायची त्यालाच विचारावं बरं का. मग ज्या देवाची भक्ती करायची त्या देवाला विचारावं, पण विचारण्याचा अधिकार कोणाला आहे? विचारण्याकरता देव भेटला पाहिजे ना. आम्हाला माणसं भेटायची मारामार झाल्या, देव कधी भेटणार हो? म्हणून अर्जुनाने विचार केला, आपल्याला देव भेटलेला आहे तर आपण काही देवाला विचारावं बरं का. मग देवाला विचारावं, ठीक आहे. कोणाकरता विचारावं? स्वतःकरता विचारावं का दुसऱ्याकरता विचारावं? कारण ज्या अर्थी अर्जुनाच्या जीवनामध्ये देव भेटलेला आहे त्या अर्थी अर्जुन कोण आहे? भक्त आहे. मग अर्जुन हा भक्त आहे. मग अर्जुन जर भक्त आहे तर भक्ताच्या चित्तामध्ये शंका असते का? पुन्हा प्रश्न आहे. म्हणजे अर्जुनाला देव भेटला म्हणजे अर्जुन भक्त आहे. अर्जुनाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. मग अर्जुनाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली, अर्जुन हा कच्चा भक्त आहे का पक्का भक्त आहे? अशी कोणाच्या मनी मानशी शंका होईल. तर अर्जुन हा पक्का भक्त आहे. भक्तराज किरीटी परिसते माऊलीने वर्णन केले. भक्त राज अशी त्याला संज्ञा दिलेली आहे.
कारण अर्जुनाचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं आहे, अर्जुन हा सामान्य नव्हता बरं का. म्हणून संपूर्ण श्रीमद भगवद्गीतेचा विचार केला तर देवाने पुन्हा पुन्हा जो शब्द वापरला तो अर्जुनाविषयी शब्द वापरलेला आहे. जे 5 पांडव आहेत त्या 4 भावांचा जास्त उल्लेख केलेला नाही बरं का. यद्यपि ते भक्तच होते, काही प्रसंगांनी त्यांचा उल्लेख केला, पण पुन्हा पुन्हा अर्जुनाचाच उल्लेख देवाने केलेला का अर्जुनच खरा भक्त होता बरं का. कशावरून वर्णन केले, अर्जुनाच्या जीवनामध्ये भगवंताची एवढी साधना होती, सतत तो भगवंताचं नामस्मरण करायचा बघ. किंवा जागृतीमध्ये नामस्मरण करत होता यात नवल नाहीये. त्या अर्जुनाचं वर्णन करताना असं वर्णन केलं, अर्जुन झोपल्यानंतर सुद्धा कृष्ण 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 असं ध्वनी अखंड रात्रभर चालायचा बरं. आणि तो कृष्ण कृष्ण ध्वनी कुठून येत होता? अर्जुनाच्या मुखातून येत नव्हता. अर्जुनाच्या अंगावरती जेवढे केस होते त्या रोमातून कृष्ण कृष्ण ध्वनी येत होता. काय भक्ती असेल बघा. रोमातून कृष्ण 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 असा ध्वनी येत होता. म्हणजे अत्युच्च कुटीचा भक्त होता अर्जुन, लक्षात ठेवा. आमच्या तोंडातून जागृतीमध्ये देवाचं नाव येत नाही. अर्जुन झोपल्यानंतर त्याच्या रोमातून भगवंताची नामसाधना चालायची. असा हा अर्जुन, आणि असा अर्जुन हा देवाला शंका विचारतो. स्वतः करता विचारतो का दुसऱ्या करता विचारतो? एक शंका उपस्थित केली आपल्या समोर बरं का. कळालं पाहिजे, अर्जुनाला सामान्य समजू नये. का उगच अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण करण्याचं देवाने उगीच स्वीकारलं नाही, लक्षात ठेवा. देव आहे तो जग ज्याची सेवा करतं, त्रिभुवन ज्याची भक्ती करतं, तो देव अर्जुनाच्या रथाचं सारथ्य पण करतो. म्हणजे त्या उच्चिता त्या योग्यतेचा अर्जुन होता, लक्षात ठेवा. मग अर्जुनाने विचार केला आपल्या जीवनामध्ये देव भेटलेला आहे, तो आपण बरेच प्रश्न सोडवून घ्यावे. एखादा आमदार आहे, आमदाराला प्रश्न नसतात पण मतदारसंघातले प्रश्न असतात बरं का. मग ते प्रश्न कोणाकडे सोडवतो? मंत्र्याकडे बरं का. जनतेचे प्रश्न आमदार हा मुख्यमंत्र्याकडे मांडतो. त्याचे प्रश्न काही नसतात बरं का. जसा एखादा आमदार जनतेचे प्रश्न मुख्यमंत्र्याकडे मांडतो, त्या न्यायाने या विश्वातले प्रश्न अर्जुनाने देवाकडे मांडले बरं का. त्याला आताच्या भाषेमध्ये वकीलपत्र म्हणतात. समाजाचं वकीलपत्र घेतले अर्जुनाने. समाजामध्ये सुद्धा वकील पत्र घेतात पण फी घेऊन घेतात बरं का. तुम्हाला जर कोर्टात जायचं असेल, न्यायाधीशाच्या समोर जर तुम्हाला प्रश्न मांडायचे असेल तर तुम्हाला म्हणता येत नाही. पहिल्यांदा वकिलाला भेटावं लागतं, त्याचं सगळं ठरवावं लागतं, बॉन्ड करावा लागतो, काय फी आहे हे सगळं ठरवावं लागतं. आणि आपण जे जे प्रश्न सांगायचे त्यातले नवीन नवीन प्रश्न निर्माण करून तो सांगतोय. आपलेच प्रश्न, त्या प्रश्नाचं सुख दुःख वकिलाला काही नाही, त्याचं देणं घेणं फक्त फीस आहे बरं का.
आपली केस जिंकली काय आणि पडली काय, वकिलाला काय फरक पडत नाही. ते म्हणतो माझी फी ठरल्या तेवढी द्या. तसं अर्जुनाच्या जीवनामध्ये सुख दुःखाचा काही संबंध नाही, पण जे दुःखी समाजामध्ये लोक आहेत त्या संबंधाने आपण काहीतरी देवाच्या समोर विचारणा केली पाहिजे. या न्यायाने अर्जुन प्रश्न विचारण्याकरता उपस्थित झालेला आहे. एवढी प्रस्तावना करण्याचं कारण की इथं 12व्या अध्यायाचा आरंभ आहे आणि आरंभालाच अर्जुनाने या अध्यायाचा आरंभ केलाय. बरं का, प्रश्नच निर्माण केलाय हो. म्हणून एवढी प्रस्तावना करण्याचं कारण. बरं का, प्रस्तावना कळाली की श्लोक कळतोय. बरं का, अंती शंका अर्जुनाने देवाच्या समोर उपस्थित केली. एक कारण. दुसरं कारण असं सांगितलेलं आहे या 12व्या अध्यायामध्ये अर्जुनाने शंका निर्माण करत असताना जी शंका निर्माण केली त्या शंकेला निर्माण होण्याचं कारण जर काय असेल तर 11वा अध्याय. बरं का, 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाला भगवंतांनी विश्वरूप दर्शन दाखवलं. अर्जुनाची इच्छा निर्माण झाली, देवा मला विश्वरूप पाहायचं आहे. विश्वरूप पाहण्याची इच्छा निर्माण झाली. अर्जुन विचार करू लागला, आतापर्यंत देवानेही कोणाला दाखवलेलं नाही, मला दाखवेल का? भल्या भल्याला दाखवलेलं नाही. तर अर्जुनाला वाटलं विचारावं का नको, विचारावं का नको, काय होऊन विचारावं. आतापर्यंत कोणाला दाखवलेलं जरी नसलं तरी आपल्याला इच्छा निर्माण झाल्या ना. बरं, आपली इच्छा पूर्ण तरी कोणतो का म्हणे, आम्ही मागावी लढीवाये पुरवावी आळे माय बापा. भक्ताची इच्छा पूर्ण कोण करणार? देवच करणार. म्हणून अर्जुनाने विचारणा केली, देवा मला विश्वरूप पाहायचं आहे. विश्वरूप पाहायचं आहे असा प्रश्न केल्याबरोबर देवाला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. आनंदाच्या भरामध्ये देवाने एकदम विश्वरूप प्रगटच केलं. बरं का, मागचा पुढचा विचारच केला नाही. देवाला आनंद झाला. एवढी मोठी इच्छा अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली. देवाला आश्चर्य वाटलं, हा माझ्या स्वरूपाची सगुणाची भक्ती करणारा व्यापकाची इच्छा करतो म्हणजे अर्जुन फार मोठा झाला. कारण जे सगुणाची भक्ती करतात ते व्यापक ज्ञानाकडे जात नाहीत. बघा, आपण तुम्हाला समाजाला जर काही ब्रह्मज्ञान सांगायला म्हणतात, महाराज आमच्या डोक्यावरून गेलो हो, आमच्या डोक्यावरून गेलं का? आपल्याला त्या निर्गुण स्वरूपाची आवड नाहीये, सगुणाची आवड आहे. आणि अशी सगुणाची आवड ज्या अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये आहे अशा अर्जुनाला माझ्या विश्वरूपाची इच्छा निर्माण व्हावी. देवाला एवढा आनंद झाला. त्या आनंदाच्या भरामध्ये देवाने विश्वरूप प्रगट केलं. आणि विश्वरूप प्रगट केल्यानंतर अर्जुनाच्या चेहऱ्याकडे पाहिलं पण काहीच भाव दिसेना. बरं का, काहीच भाव दिसेना. आपण बोलत असताना समोरच्या श्रोत्याच्या मुखावरती काही भाव निर्माण व्हावे लागतात. ते भाव निर्माण झाले तर वक्त्याला लक्षात येतं मी सांगितलेलं आहे ना काहीतरी कळतंय. आपण सांगत असताना त्याच्या चेहऱ्यावरती जर चिंता असेल तर समजावं आपल्या सांगण्याचा भाव याला काही कळालेला नाहीये. तर अर्जुनाला विश्वरूप दाखवलं, काहीच भाव दिसेना. अरे अर्जुना, अरे विश्वरूप दाखवलंय पहा ना. कुठं म्हणजे देवा? अरे तुझ्या समोर प्रगट केलंय. देवा तुम्ही प्रगट केलंय मला विचारताय, पण देवा हे कसं झालं माहितीये का? आंधळ्याच्या समोर आरसा धरल्यासारखं झालंय. आंधळ्याच्या समोर आरसा धरल्यासारखं झालं.
हा देवाच्या लक्ष बरोबर. अरे 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 म्हणले मी तुला आनंदाच्या भरामध्ये हे विश्वरूप पाहण्याकरता जी दृष्टी लागते ती देण्याचं मी विसरलो आणि एकदम तुला विश्वरूप दाखवलं. हरकत नाही. भगवंताला दिव्य दृष्टी दिली आणि दिव्य दृष्टी दिल्यानंतर मग अर्जुनाने आता पहा म्हणजे आता अर्जुनाने ते रूप पाहायला सुरुवात केली आणि ते रूप पाहता ते एवढं 11 सगळं रूप पाहिलं. कसं पाहिलं काय पाहिलं ते पूर्ण 11व्या अध्यायामध्ये त्याचा विस्तार आहे आणि ते रूप पूर्ण 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप पाहिल्यानंतर शेवटी म्हणला देवा हे पूर्वीचं होतं तेच बरं म्हणाला. हे काय आपल्या कामाचं नाही म्हणाले. नको म्हणले देवा. अरे भल्याना अर्जुना मी आतापर्यंत दाखवलं नाही तुला मी दाखवलं याची तुला किंमत कळाली नाही. देवा ते काय असो तुझं तुला ठेव म्हटले. पण मला आता हे नको आहे. जा पाणी आता हे नको तुझं रूप म्हणले. मग देवा जे पूर्वीचं रूप होतं सगुण साकार रूप ते मला दे बरं का. आवडे हे रूप गोजी रे सगुण पाहता लोचन. देवा ह्या रूपाची मला सवय. हे रूप पाहिल्यानंतर मला काय आनंद नाही बरं. पूर्वीचं होतं तेच रूप मला दाखव म्हटल्यावर हरकत नाही म्हणले. तुझी इच्छा आहे पुन्हा दाखवतो म्हणजे. मी शेवटी माऊलींनी फार सुंदर वर्णन केले. माऊली म्हणतात एखाद्या दुकानामध्ये गिऱ्हाईक जातं कपड्याच्या दुकानामध्ये आणि कपड्याच्या दुकानात गिऱ्हाईक गेल्यानंतर ती गिऱ्हाईक म्हणते ही साडी दाखवा ती साडी दाखवा. एवढ्या साड्या काढल्या 101 साड्या टाकल्या जातात बरं का. ती गिऱ्हाईक म्हणली एकही पसंत नाही. ती दुसरीकडे जाते बरं का. तो दुकानदार कंटाळत नाही बरं का. जेवढ्या साड्या दाखवा म्हणत तेवढ्या त्या दाखवतो उघडून दाखवतो. नाही म्हटलं की पुन्हा घड्या घालून ठेवतो. ती घे वगैरे न घेऊ. ज्ञानोबा म्हणतात देवाने हेच केलं. भक्तांनी इच्छा केली त्याला प्रगट केलं न काय पुन्हा घडी झाकून ठेवली. खरा व्यापारी कोण. गिरायकाला कंटाळत नाही तो. गिरायक कुठल्या नमुन्याची सांगता येत लक्षात ठेवा. एवढ्या साड्या बघून सुद्धा ते घेत नाही. पुन्हा म्हणते आम्हाला एक पसंत नाही याच्यापेक्षा चांगली पाहिजे. ते म्हणतोय माझ्याकडे नाही तुम्ही दुसरीकडे जा. पण तुम्ही फार मला त्रास दिला मी एवढ्या काढल्या असा व्यापारी खरा व्यापारी म्हणत नाही बरं काय. जे मधले असतात ते वैतागतात. तुम्हाला नव्हतं तर आला कशाला आमच्याकडे. त्याच पद्धतीनं जी इच्छा भक्ताची असेल ती इच्छा पूर्ण करण्याकरता परमात्मा प्रगट करतो. सांगितलं नको तर राहू दे म्हणले. पुन्हा देवाने आपलं पूर्वीचं रूप होतं ते प्रगट केलं आणि प्रगट केल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. देवा तुझं हे सगुण रूप खरं का विश्वरूप खरं सांग. आता मला जे रूप देवा दाखवलंच मला विश्वरूप पण आता हे माझ्या समोर तुझं रूप आहे हे खरं का आता मला दाखवलेलं खरं. देवाने सांगितलं दोन्ही खरंच आहे. दोन्ही खरंच आहे. असं कसं नाही म्हणले देवा मला हे पटत नाही म्हणले. नेमकं तुझं कोणतं खरं रूप आहे ते मला सांग. आता मला तू विश्वरूप दाखवलं मी पाहिलं आणि ते विश्वरूप नको म्हटल्यानंतर पुन्हा मला तू सगुण साकार रूप दाखवलं. या रूपाचा विचार केला तर देवा तुमचं खरं रूप कोणतं आहे. देवाने विचार केला थोडासा. आता अर्जुनाच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे ती निवृत्त केली पाहिजे बरं का. शास्त्रामध्ये एक रीत सांगितलेली आहे. एखादा साधक एखादा अभ्यासू जर श्री गुरूंच्याकडे जर शिकण्याकरता आला तर त्या शिष्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण होणाऱ्या शंका निवृत्त करून त्याला शिकवायचं बरं का. शंका झाकून ठेवून पुढे जायचं नाही.
आणि त्या येणाऱ्या शंका निवृत्त करण्याकरता तेवढी योग्यता गुरूंच्या जवळ पाहिजे, गुरूंच्या जवळ पाहिजे बरं का. आम्हाला कोणी काय विचारत नाही, मग बरं चाललंय आमचं बरं का. आम्हाला लोकांनी जर विचारायला सुरुवात केली तर आमची दुकानं बंद होती, लक्षात ठेवा. कारण आमच्या समोर ऐकणारे सगळे अडाणीच असतात, हो, अज्ञानीच असतात. खरे जर चाणक्य जर श्रोते असतील तर श्रोत्याला फार मोठी वक्त्याला फार मोठी पंचायत आहे बरं का. म्हणून गुरुवर्य साखरे महाराज सांगत असतात, वक्त्याचं भाग्य आहे, विसरणारे श्रोते भेटतात म्हणून बरं आहे. आता गेल्या वर्षी कोणता श्लोक घेत होता तुम्हाला माहिती आहे? तेच मी गेल्या वर्षीच आता पुन्हा सांगितलं, तुम्हाला काय कळणार आहे? अहो, कालच्या रात्रीचं डोक्यात राहत नाही, गेल्या वर्षीचं काय राहतंय म्हणतात. गेल्या वर्षी कोणता श्लोक होता, कोणता अभंग होता आपल्याला माहिती नाही. तोच पुन्हा जर एक आलो तर महाराजांनी नवीन सांगितलं बरं का. अहो, मागचं काय सांगितलेलं लक्षात राहिलंच नाही, तेव्हा नवीनच वाटतं सगळं मला. पण जे खरे अभ्यासू लोक असतात ते लक्षात ठेवतात, आणि असे अभ्यासू लोकांनी काही शंका जर निर्माण केली तर ते निरसन करून त्या वक्त्याला पुढे जाता आलं पाहिजे, अशी एक अभ्यासाची पद्धत आहे. या न्यायाने अर्जुनाने देवाच्या समोर काही प्रश्न उपस्थित केले, शंका उपस्थित केल्या. देवाने विचार केला, त्या प्रत्येक शंकेचं निरसन आपण करून पुढे गेलं पाहिजे बरं का. म्हणून ती शंका निर्माण झाल्यानंतर देवाला एक अर्जुनाचं कौतुक वाटलं बरं का. कौतुक वाटलं. काय कौतुक वाटलं की खरंच अर्जुन आता बोलण्याकरता प्रवृत्त झालेला आहे. याच्या अगोदर अर्जुन बोलायला तयार नव्हता, बोलायला तयार नव्हता. मूल बोलत नव्हतं तोपर्यंत माणसाला चिंता असते, बोलायला लागलं की ते बरं वाटतं. त्यांनी शिवी दिली तर ते कौतुकच वाटतंय बरं का लहान मुलांना. ते म्हणजे बोबडं का बोलाना, शिवी का देना, पण बोलायला लागलं ना आनंद वाटतो मायबापाला. आनंद वाटतो बरं का. बोलत नाही तोपर्यंत चिंता असते, हे बोलतं की नाही, बोलतं की नाही, दुःख वाटतंय. हो, 12 वर्षाचं झालं अजून मूल बोलतच नाही हो. पण ते बोबडं का बोलना, शिवा काय देना, बोलायला लागले की त्याला वाटतंय बोलायला लागले ना आनंद आहे, समाधान होतं. तसं आतापर्यंत अर्जुन बोलायला तयार नव्हता. आता ज्या अर्थी अर्जुन बोलायला तयार झाला त्या अर्थी देवाला फार आनंद झाला. ज्ञानोबांनी त्याचं वर्णन केले. बोलता झाला आत्मजू पंडू रूपाचा, की खरंच पंडू राजाचा मुलगा नाम पांडव, नाम अर्जुन हा बोलण्याकरता प्रवृत्त झाला. याचा देवाला फार आनंद झाला बरं का. कौतुक वाटायला लागलं. आणि कौतुक वाटायला लागलं आणि देवाने विचार केला, आता अर्जुन जे जे विचारणार आहे ते आपण प्रत्येक शंकेचं निरसन केलं पाहिजे. फार आनंद झाला. आणि जी अर्जुनाने शंका निर्माण केली त्या शंकेला उत्तर देण्याकरता देव पुढे बोलले. श्री भगवान वाच, दुसरा श्लोक आहे 12व्या अध्यायातला. पण पहिला श्लोक आहे अर्जुन उवाच, एवम सतत युक्ताये भक्ता त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरम व्यक्तम तेषांके योग वित्तमः. की अर्जुनाने शंका निर्माण केली, देवा तुझे अनेक रूप आहे. एक सगुण साकार रूप आहे, सगुण निराकार रूप आहे, निर्गुण निराकार रूप आहे. मग काही सगुणाचे काही योगी लोक आहेत, काही ज्ञानी लोक आहेत, काही भक्त लोक आहेत. मग देवा तुझे अनेक रूप आहेत, अनेक रूपाच्या संबंधाने अनेक जण तुझी साधना करणारे आहेत.
देवा मला तुला विचारायचं आहे, तुझ्या सगुणाची भक्ती करणारा तुला आवडतो का निर्गुणाची भक्ती करणारा तुला आवडतो? तुझं विश्वरूप खरं, तुझं निर्गुण रूप खरं का तुझं सगुण साकार रूप खरं? अनेक लोक तुझी भक्ती करतात, योग मार्गाने जाणारे योग्य का भक्ती मार्गाने जाणारे योग्य का ज्ञान मार्गाने जाणारे योग्य, असे अनेक त्या प्रश्नातून भाव निर्माण होतात. काही कर्म मार्गाने देवाकडे जाणार आहेत, काही योग मार्गाने देवाकडे जाणार आहेत, काही ज्ञान मार्गाने देवाकडे जाणार आहेत, काही भक्ती मार्गाने. यापैकी तुला कुठले आवडतात? तुझी सगुणाची भक्ती करणारे आवडतात का निर्गुणाची भक्ती करणारे आवडतात? कुठले आवडतात देवा? का योगी आवडतात? कोण आवडतं सांग. देवानी सारासार विचार केला बरं का. अर्जुनाच्या प्रश्नाचा, ज्या अर्थी अर्जुन हा प्रश्न करतो, आता अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये नेमकं काय निर्माण झाले हे देवानी जाणलं. की ह्याला मी विश्वरूप दाखवलं, ह्याला विश्वरूप आवडलं नाही, त्याला माझं सगुण साकार रूपच आवडलेलं आहे. म्हणजे याच्या अंतःकरणामध्ये निर्गुणाविषयी आवड नाही, सगुणाविषयी आवड आहे. आता सगुणाविषयी आवड आहे ना, त्याचंच महत्व सांगितलेलं बरं. जे ज्याच्या अंतःकरणामध्ये आवड निर्माण झाली तेच सांगावं का, तीच आवड त्याची दृढ स्वरूपाची व्हावी म्हणून. एखाद्याला जर भगवंताचं नाम आवडत असेल तर त्याला ज्ञान सांगण्याच्या भानगडीत पडायचंच नाही. तुला नाम आवडतं ना, त्या नामाचंच मात्र सांगायचं बरं का. एखाद्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाची आवड आहे, त्याला नामाचं महात्म्य सांगायचं नाही, त्याला ज्ञानाचंच सांगायचं. ज्याला ज्ञानही आवडत नाही, ज्याला भक्ती आवडत नाही, काही ना योग आवडतो, मला त्याला योगाचंच महात्म्य सांगायचं का. जे ज्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं तो त्याचा तो अधिकारी आहे, तो त्याचा अधिकारी आहे. जेवायला म्हटल्यानंतर काही माणसं म्हणतात हे खीरच वाढ बरं का, समजावं याला खीरच आवडते बरं का. काहीला जेवायला म्हटल्यानंतर हे म्हणते फक्त भातच वाढा, अजिबात खीर वाढू नका, समजावं याला भातच आवडते बरं का. काही काही माणसं खीर आणि भात कमी खातात आणि भाजी जास्त खातात, समजावं याला भाजी आवडते बरं का. आहे बरं का. आमच्या आश्रमात एक गुरुबंधू होते, ब्रह्मलीन झाले, ब्रह्मचारी होते. आम्ही आरंभाला आश्रमात दोघं होतो. एकाच वेळेला एक साधना करत होतो. मग त्यांना ते स्वतः भाजी करायचे आणि मधुकरी म्हणजे भाकरी खायची, पण एकट्या करता कमीत कमी अर्धा किलोची भाजी करायची बरं का. ते एकट्या करताच एक चपाती खायची, पण भाजी किती लागायची ना, अर्धा किलोची स्वतः करायची. मसाला वगैरे शेंगदाणे टाकून वगैरे, तिखट अजिबात नाही. ते भात खाल्ल्यासारखी भाजी खात होते बरं का. म्हणजे का, भाजी भरपूर खाल्ली की म्हणजे पोट साफ होते. काय पोट साफ होते बरं का. तुम्ही डॉक्टरला जाऊन भेटा, डॉक्टर तुम्हाला सांगेल. कशा करता सांगितलं, एखाद्याला एखादा पदार्थ आवडत असेल तर तुला समजावं हा याच्या आवडीचा आहे, हा याच्या आवडीचा आहे. सांगतो तुम्हाला. परवा दिवशी रात्री पनवेल तिथे एक फळाचा व्यापारी आणि त्याला माहित आहे 7 दिवस तिथं प्रवचन असतात, पारायण असतं, रोज एकाकडे आमंत्रण करतं आणि दक्षिणा. आणि तो फळाचा व्यापारी म्हणून त्याला माहित आहे मला आंबे आवडतात, अजून बाजारात आंबे आलेले नाही. त्यांनी माझ्याकरता मुंबईला जाऊन 1500 रुपये तो मला तुम्ही व्यापारीच आहे, मला ज्या भावात मिळाले ते आणले, मी तुमच्याकरता आंबा आणला. पहिला आंबरच खाल्ला परवा दिवशी बरं का. पोटभर वाटी रिकामी झाली की त्यांची मंडळी वाढायची, महाराजांना आवडते वाढा.
तो दरवर्षी माझ्याकरता स्वतंत्र आंबरस करतो. मी कशाकरता म्हणतोय त्यांना माहिती आहे ना, हे आवडतंय. तुम्हाला जमायचं नाही. तुम्ही एवढ्या महागाचा अन्नाच नाही म्हणजे महाराजच आपल्याला परवडायचा नाही. काय पटेल पाटलांना म्हटलं म्हणजे दूध घ्यायला, म्हणजे तुम्ही दूध देणार कपभर, आम्हाला लागते 1 लिटर 2 लिटर, परवडेल का? नाही, तांब्यानं दूध पिणार हो. भाव सांगण्याचा जे ज्याला आवडतं. अर्जुनाची अंतःकरणाची अवस्था देवाने झालेली. अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये आता सगुण स्वरूपाविषयी प्रेम निर्माण झालेलं आहे. आता अर्जुनाला सगुणाचंच महात्म्य सांगावं लागे म्हणून 12व्या अध्यायाचा उगम झाला. भक्तियोग 11व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाने इच्छा निर्माण केली. भक्तियोग, भक्तीचं महात्म्य, ती भक्तीची उत्कट इच्छा अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाल्यामुळं भगवंतांनी या अध्यायामध्ये भक्तीचंच महात्म्य सांगितलं, दुसरं काही सांगितलं नाही बरं. आणि ते भक्तीचं महात्म्य सांगत असताना अर्जुनाने ज्या अनेक शंका निर्माण केल्या त्यातल्या महत्वाच्या शंकेचा विचार असा आहे, योगवित्तमः, उत्तम भक्त कोण? सगुणाची भक्ती करणारा उत्तम भक्त का निर्गुणाची भक्ती करणारा उत्तम भक्त? सगुणाची भक्ती करावी का निर्गुणाची भक्ती करावी? कुठली भक्ती करावी? आज संपूर्ण विश्वाचा विचार केला तर सर्व लोक सगुण भक्तीचे अधिकारी आहेत का निर्गुण भक्तीचे अधिकारी आहेत का भगवंताच्या नाम साधनेचे अधिकारी आहेत? याचा विचार शास्त्रांनी केला. या कलियुगामध्ये ज्ञानाचे अधिकारी कमी आहेत, किंबहुना भक्ती करणारे सुद्धा अधिकारी कमी आहेत. संतांनी विचार करा, कलियुगामध्ये नाम सर्वांना घेता येतं, याचे अधिकारी जास्त आहेत म्हणून संतांनी नामाला कलियुगामध्ये महत्व दिलं बरं का. कलियुगामध्ये महत्व दिलं. या न्यायाने निर्गुणाची भक्ती करणारे सर्वांना शक्य नाहीये, सर्वांना झेपण्यासारखं नाहीये, पण त्याच्या अलीकडची सगुणाची भक्ती मात्र सर्वांना शक्य आहे. निर्गुण भक्तीचा विचार देवाने बाजूला ठेवला आणि सगुण भक्तीचा विचार स्वीकारला आणि सगुण भक्तीचं महात्म्य इथं सांगण्याकरता देव प्रवृत्त झाले. अर्जुनाने निर्माण केलेली शंका आहे. खरंच देवा मला सांग, तुला विचारतोय मी, तुला निर्गुण भक्ती करणारे आवडतात का सगुण भक्ती करणारे आवडतात? आता देवाला सांगावं लागलं खरेच कोण आवडतात बरं का. देवानी कोणाला कमी लेखलेलं नाहीये. जसा ज्याचा अधिकार आहे तो त्या अधिकारावरती श्रेष्ठच आहे बरं का, श्रेष्ठच आहे. कोणाला कमी जास्त लेखायचं कारणच नाही. जसा ज्याचा अधिकार, मग त्या अधिकाराप्रमाणे विचार करावा लागतो. म्हणून घरामध्ये एक पद्धत आहे बरं का. एखाद्या मुलाला शाळेमध्ये प्रवृत्त करण्याकरता मोठ्या भावाची निंदा करावी लागते बरं का. लहान मुलं आहे आणि मोठा एक मुलगा आहे, त्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. तो शाळेला जात तेव्हा त्याला सांगतात, बघ दादा मूर्ख आहे, त्याला शाळेचं महत्त्व कळत नाही, तो शाळेला जात नाही. आता शाळा शिकून ज्याची पूर्ण झालेली आहे त्याला मूर्ख ठरवलं. कोणाकरता? हा मुलगा शाळेत जावा म्हणून. बघ तू जर शाळेत गेला ना, तुला दप्तर चांगलं घेऊ, पाटी चांगली आणू, तुला डबा आणू, तू शाळा आहेस का नाही, मग शाळेला जा. तुमचे दादा का जात नाही? अरे तो मूर्ख आहे. ह्याला शाळेमध्ये प्रवृत्त करण्याकरता दादाला मूर्ख ठरवावं लागतं.
त्याच्या दृष्टीने तो मूर्ख का समाजाच्या दृष्टीने मूर्ख? त्याच्या दृष्टीने बरं का. तो त्याचं शिक्षण झालंय हो, त्याला शिक्षणाची गरज नाही, पण ह्याला शाळेमध्ये प्रवृत्त करण्याकरता सांगावं लागतं, दादा मूर्ख आहे, त्याला काय कळत नाही, तू शाळाच की ना, मग शाळेला जा. म्हणजे याला शाळेमध्ये प्रवृत्त करण्याकरता त्या मोठ्या दादाला मूर्ख समजावं लागतं. समजण्याने तो मूर्ख होत नाही. मी काय म्हणतो लक्षात घ्यावं. तसं ज्याच्या अंतःकरणामध्ये भक्तीची आवड झालेली आहे तिथं ज्ञानी लोकांची निंदा करावी लागते. आम्हा तुम्हाला प्रवृत्त करण्याकरता तुकोबराय म्हणले, मोक्ष सुखा हानू लाता. आम्हाला मोक्ष नको, आम्ही मोक्ष सुखाला लाता हानू. कोण म्हणतात? तुकोबराय म्हणतात. सामान्य लोक म्हणायला लागले, बघा संतांनी मोक्षाला तुच्छ समजलं. अरे समजलं, पण का समजलं याचा विचार करा ना. मोक्ष ही काही सामान्य गोष्ट नाहीये. कोणी उठावंती मिळवावी, त्याला लाता मारावा एवढा तो खालच्या दर्जाचा नाहीये. मग का नको म्हटलं? नको म्हणण्याचं कारण काय? मग काही लोक आजही आपल्या संप्रदायामध्ये अर्धवट ते म्हणतात आपल्या संतांना मोक्ष मान्य नाही. वा, अरे कोणत्या भूमिकेतून संत बोलले याचा विचार करा ना. नको ब्रह्मज्ञान, देवा तुझं ब्रह्मज्ञान आम्हाला नको. तुझा मोक्ष देवा तुला लकलाभ असो, आम्हाला नको, त्याची गरजच नाही. का? समाजाचा अधिकार मोक्ष प्राप्त करण्याकरता नाहीये. मोक्षाचे अधिकारी सगळे नाहीत. एक जो भक्तीमध्ये आनंद आहे तो मोक्षामध्ये आनंद नाहीये. पण हे कधी कळेल? मोक्ष ज्याला प्राप्त झाला त्याला कळेल. आम्हा तुम्हाला प्राप्त झालेला नाहीये, तो आम्हा तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही बरं का. त्यांनी मोक्ष प्राप्त केला, तुकोबारांनी प्राप्त केला, आणि प्राप्त केल्यानंतर म्हणतात आता आम्हाला या भक्तीच्या समोर मोक्ष कमी आहे, आता आम्हाला हा नको, मोक्ष सुखा हानू लाता. पहिल्यांदा प्राप्त करून घेतलं बरं का. पहिल्यांदा प्राप्त करून घेतलं, आणि प्राप्त करून घेण्याकरता भक्तीचा आनंद भोगण्याकरता नको ब्रह्मज्ञान, आता आम्हाला ब्रह्मज्ञानाची गरज नाही. मनुष्य जेवायला बसलेला आहे, आणि जेवायला बसलेला आहे, पोट भरलेलं आहे, अगदी खोट लावून. बरं का, खोट लावून म्हणजे जेवढं कपाळ टणक आहे तेवढं पोट टणक होपर्यंत जेवण, याला म्हणतात खोट लावून जेवण. आणि पोटवर जेवलेला आहे, आणि तुम्ही त्याला वाढायला गेला त्याच्या आवडीचा पदार्थ, तो म्हणतोय मला आता सोनं जरी वाढलं तरी नको. तो काय म्हणतोय? तुम्ही जरी मला आता सोनं जरी दिलं तरी मला नको. सोनं सोपं आहे, 5,000 रुपयाला मिळतंय, 60,000 रुपये. पण तो जेवायला वाटल्यानंतर काय करता, मला तुम्ही सोनं जरी दिलं तरी नको. का? जेवणाने एवढी तृप्त झालेली आहे, एवढी तृप्तता झालेली आहे, आता आम्हाला त्याची गरज नाहीये. पण तेच पुन्हा संध्याकाळी तुम्ही विचारा, ते म्हणजे कुठं काय शिल्लक असेल तर आणा म्हणतोय. अरे दुपारी सोनं वाटलं तरी नको म्हणत होतास ना. तृप्ती झाल्यानंतर नको शब्द येतात. तेव्हा संतांनी मोक्ष प्राप्त केला, आता आम्हाला भक्तीचा आनंद भोगायचा आहे, आता आम्हाला मोक्ष नको, आता त्या मोक्षाला आम्ही तुच्छ समजू. का? आम्हाला समाजाला भक्तीचा आनंद द्यायचा आहे. सगळ्यांना मोक्ष देता येत नाही, सगळे मोक्षाचे अधिकारी नाहीत. याच न्यायाने अर्जुनाच्या अंतःकरणातला भाव देवाने जाणला. त्या अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये आता भक्तीचा उदय झालाय एक, आणि समाजाला आज भक्तीची गरज आहे.
भक्तीची गरज आहे. ज्ञानाचे अधिकारी समाजामध्ये नाही. आम्हा तुम्हाला काय वाटतं, देव दिसावा असा वाटतो नाही का? देव दिसावा, आमच्या डोळ्यासमोर देव प्रगट झाला पाहिजे, म्हणजे आमच्या तुमच्या इंद्रियाचा विषय देव झाला पाहिजे. आणि निर्गुणाचं वर्णन करताना असं वर्णन केले, तो इंद्रियाला दिसत नाही, दिसत नाही. एकाने परवा फोन केले, हे प्रवचन कीर्तन हे यूट्यूबवरती आम्ही चॅनल काढले माझ्या नावाने. तुम्ही माझ्या नावाने ते बटन दाबलं ना, तुम्हाला कीर्तन ऐकायला मिळेल बरं का. 50वर कीर्तन आहेत आतापर्यंत. आता जे झालेले हे सुद्धा 4 दिवसांनी येईल. एकाने प्रश्न केला, मला तुमचं बोलणं ऐकायला येते पण तुम्ही दिसत नाही म्हणाला. काय प्रश्न केला? तुमचं बोलणं चांगलं ऐकायला पण तुम्ही दिसत नाही त्या मोबाईलवरती. त्यांना सांगितलं ते ऑडिओ आहे, व्हिडिओ नाही. 15 दिवसातला प्रश्न. म्हणजे काय लोकांना वाटतं दिसलं पाहिजे, म्हणजे बोलणारा महाराज सुद्धा टीव्हीवर. जर महाराज बोलणारा दिसला पाहिजे तर देव दिसला पाहिजे का नको? आम्हाला काय वाटतं, देव दिसला पाहिजे, आमच्या डोळ्यासमोर तो उभा राहिला पाहिजे. हे कधी घडेल? सगुण भक्ती केली तर. म्हणजे प्रत्येकाला देव दिसावा असा वाटतो, म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये सगुण भक्तीची आवड आहे, सगुण भक्तीची आवड आहे बरं का. म्हणून अर्जुनाचा भाव देवानी जाणला आणि भावदेवाने जाणून अर्जुनाच्या समोर देव बोलण्याकरता प्रवृत्त झाले. खरंच आता आपण सगुण भक्तीचं महात्म्य सांगितलं पाहिजे. योग वित्त महा, देवा खरंच तुला निर्गुणाची तुझी भक्ती करणारा आवड उत्तम का सगुणाची भक्ती करणारा उत्तम? देवाला दोन्ही उत्तमच आहे. पण आता इथं देवाने विचार केला, आता आपल्याला अर्जुनाचा भाव जाणून आपल्याला सगुण भक्ती करणाराच उत्तम म्हणावा लागेल. सगुण भक्ती करणाराच उत्तम म्हणावा लागेल. त्याच्या पुढे जाऊन सांगतो, आपल्याला गमतीनं सांगतो, आपल्या कीर्तनाला टाळकरी आले. आता कधीच टाळकरी येत नाही, पण जी नेहमी येतात त्यांना स्वरातही म्हणतात येत नाही, तालातही म्हणतात, पण नेहमी येतात तो आम्हाला म्हणावं लागतं ते टाळकरी चांगले आहेत बरं का. अहो चांगले म्हणणारे आमच्या कीर्तनाला येत नाहीत, पण हे आल्याशिवाय राहत नाही. यांच्यामुळे आमचं कीर्तन होतं ना. खरंच तुम्ही चांगलं म्हणताय बरं का, म्हणावं लागतंय. नाही म्हटलं तर कोणा येतील म्हणता. म्हणजे त्या आलेल्या लोकांना त्याच्यामध्ये प्रवृत्त करण्याकरता त्यांना म्हणावं लागतं तुम्ही म्हणताय ते चांगलं म्हणताय बरं का. तसं आज अर्जुनाचा भाव जाणला की खरंच आज अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये माझ्या सगुण साकार स्वरूपाविषयी अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये खरं प्रेम निर्माण झाले बरं का. कारण पूर्व अवस्था अर्जुनाची पहा. पूर्व अवस्था अशी होती, देवाच्या समोर थांबायला तयार नव्हता. देवा हे युद्ध, हे रथ, हे रणानंद तुझं बघून घे, मी निघून जातो म्हणत होता अर्जुन. ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हता. जो ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हता तो आता बोलायला प्रवृत्त झालाय. किती आनंद देवाला जाते असेल. जो काहीच ऐकत नव्हता देवाचं, पहिल्या अध्यायामध्ये एवढा अर्जुन बोलला, तासभर अर्जुनाचं प्रवचन ऐकत होता देव. तेव्हा अर्जुनाने विचार केला, मी एवढं बोलतोय, देव काहीच बोलना. त्या अर्थी माझं काहीतरी चुकत असलं पाहिजे बरं का. म्हणून अर्जुनाने देवाला विचार म्हणले, देवा काहीतरी बोला ना रे, काहीतरी बोला. म्हणजे तू असं काय बोलायला लागलास की मला बोलताच ना, मला वाटलं तुझंच प्रवचन ऐकावं.
आणि ज्यावेळी तुझ्या लक्षात आलं मी बोलत असताना देव काहीच बोलत नाही, त्यार्थी माझ्या बोलण्यामध्ये काहीतरी गुन्हा आहे, हे ज्यावेळी अर्जुनाच्या लक्षात आलं त्यावेळी अर्जुन म्हटला देवा काहीतरी बोल ना. मग देवा बोलायला सुरुवात झाली. श्री भगवान वाच असोचानन्वसोचत्वम प्रज्ञावादांश भाषसे. दुसऱ्या अध्यायामध्ये पहिला अध्याय म्हणजे अर्जुन गीता, भगवद्गीता नाही बरं. तुम्ही बघा पहिल्या अध्यायामध्ये श्री भगवान वाचे कुठं सुलक आलाय काय बघा, वाचून बघा बरं का. आपल्याला वाचायची सवय नाही आहे का हो? आम्हाला पेपर वाचायची सवय का? आज भाव कुठला लागला आहे, आज काय चाललंय पक्षांतर्गत, हे बघायला आम्हाला सवय. हे कुठं गीतेत सांगितलंय, हे ज्ञानेश्वरी सांगितलंय, तेव्हा याचं आमचं काही कामच नाही. कुठं पारायणात कुठं ज्ञानेश्वरी उघडली तर उघडली, गाता उघडला तर गाता भेद करावं लागतं. एरवी काय अडचणच येत नाही ना. शेतात गेल्यानंतर ज्ञानेश्वरी काय अडचण करते का? गाता का अडचण तिथं काढतच नाही ना. म्हणून पहिला अध्याय तुम्ही गीतेचा वाचा, त्याच्यामध्ये श्री भगवान वाचे आले ना का देव बोललेच नाही. आणि अर्जुनाने शंका निर्माण केली, तिथून सुरुवात झाली गीतेला. म्हणून अर्जुनाची शंका पाहून देव प्रसन्न झाले आणि बोलण्याकरता प्रवृत्त झाले. आणि बोलण्याकरता प्रवृत्त झाल्यानंतर आता अर्जुनाच्या भावाला जाणून देव बोलतात. अर्जुनाकरता श्री भगवान वाच. दुसरा श्लोक बरं का 12व्या अध्यायाचा. म्हणून पहिल्या श्लोकामध्ये अर्जुनाने शंका देवाच्या समोर निर्माण केलेली आहे. मी फक्त शंकेचं वर्गीकरण केले, देव काय बोलले ते मी आता सांगणार नाही. पण श्लोक अर्जुन वाचे घेतलाय हो, अर्जुन वाचे घेतला, श्री भगवान वाचे घेतलेला नाहीये. फक्त या श्लोकाचा भाव मला आपल्यासमोर प्रगट करायचा आहे. काय बोलणार आहे हे तुम्हाला या माझ्या बोलण्यावरून लक्षात येईलच. पुढं काय देव बोलणार आहे बरं. पण अर्जुनाची शंका, आणि त्या अर्जुनाची शंकामध्ये देवाने विचार केला ही जगातल्या प्रत्येक जीवाच्या मनातली शंका आहे. ही अर्जुनाच्या निमित्ताने आपण प्रगट केली पाहिजे, ती निवृत्त केली पाहिजे. म्हणून ज्ञानोबराय फार अर्जुनाचं कौतुक करता करता बोलायला लागले. खरंच अर्जुनाचं कौतुक वाटतं म्हणतात ज्ञानोबराय. का कौतुक वाटतं? जर अर्जुन जर बोलण्याकरता प्रवृत्त झाला नसता तर देव बोलला नसता, देव बोलला नसता. पुंडलिक रायाने भक्ती केली नसती तर देव पंढरपूरला आला नसता. म्हणून तुकोबारांनी कोणाचं वर्णन केले? भला भला पुंडलिका मानलाशी जनलोका. खरंच पुंडलिका तू भला आहेस, इतका भला आहेस, तुझी बरोबरी कोणीच करू शकत नाही. देवाचं वर्णन केलं नाही तिथं लक्षात ठेवा. तुकोबारांनी पुंडलिकाचं तोंड भरून वर्णन केलंय का? पुंडलिकाने जर ती भक्ती केली नसते तर तो आलाच नसता, आणि तो आलाच नसता तर आम्ही तुम्ही पंढरपूरला गेलो असतो का? पंढरपूरच निर्माण झालं नसतं. त्या न्यायाने ज्ञानोबराय म्हणतात मला अर्जुनाचंच कौतुक करावं असं वाटतं. जर अर्जुन जर शंका निर्माण करण्याकरता जर प्रवृत्त झाला नसता तर देवाच्या मुखातून ही गीता जन्माला आलीच नसते, आलीच नसते. म्हणून मला अर्जुनाचीच थवावा वाटे माऊली म्हणतात. त्या अर्जुनाचंच वर्णन करावं असं वाटतं बरं का? अर्जुना करता देव, किंबहुना अर्जुनाने देवाला बोलकं केलं, देवाला बोलकं केलं बरं का. श्रीमद शंकराचार्यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. एका गावामध्ये श्रीमद शंकराचार्य गेले आणि गेल्यानंतर महात्मा आलेला आहे म्हणून अनेक लोक त्यांच्या दर्शनाला आले. त्या गावात एक माता होती आणि त्या मातेला एक एकुलता मुलगा होता आणि तो होता मुका. 12 वर्षाचा झाला तरी बोलत नव्हता बरं का. 12 वर्षाचा झाला तरी बोलत नव्हता. योगायोगाने
शंकराचार्य त्या मातेच्या घरात आले बरं का. आल्यानंतर तिने त्यांची पाद्यपूजा केली, सत्कार केला. त्या मुलाला त्यांच्या पायावरती गाठलं. सांगितलं म्हणजे येते महाराज एकुलता एक आहे, 12 वर्ष झालं अजून तोंडच उघडत नाही, तोंडच उघडत नाही बरं का. शंकराचार्याने विचारलं, बा तुझं नाव काय आहे, तू कुठून आलास, तुला काय करायचं आहे, असं शंकराचार्यांनी विचारायला सुरुवात केल्यानंतर तो मुलगा बोलायला लागला बरं का. बोलायला लागला किंवा तो शंकराचार्यांचीच वाट पाहत होता. तो त्या मातेला एवढा आनंद झाला, 12 वर्ष झाली माझा मुलगा बोलायला तयार नव्हता, आम्ही एवढा प्रयत्न केला तरी बोलणार नाही, आणि या महात्म्याने प्रश्न केल्याबरोबर हा बोलायला लागला. म्हणजे महाराज तुम्हाला काय देऊ, मला देणार ना, मी मागवते, तुझा मुलगा देऊन टाक म्हणजे मला. काय देऊन टाक, मुलगा देऊन टाक. ज्यांना हो म्हणले, तुमच्या जर कृपेने माझा मुलगा जर बोलतो तर द्यायला हरकत नाही, देऊन टाकला तिने. आणि शंकराचार्यांचा पहिला शिष्य तो झाला बरं का. काय शंकराचार्यांचे 4 मठ निर्माण झाले आपल्या भारत देशामध्ये. एका मठाचा अधिकारी पहिला शिष्य, त्याला शंकराचार्य त्या गादीवरती शंकराचार्य म्हणून बसवलं. त्यांच्या नंतर लक्षात ठेवा कशा करता सांगितलं, म्हणजे शंकराचार्यांनी त्याला बोलकं केलं. एक जगत उद्धारक तो निर्माण झाला बरं का. त्या न्यायाने अर्जुनाने देवाला बोलकं केलं, आणि बोलकं केल्यानंतर 700 श्लोक भगवंताच्या मुखातून प्रगट झाले. आणि अशा अनेक शंका अर्जुनाने देवाच्या समोर निर्माण केल्या. त्यापैकी या 12व्या अध्यायामध्ये आरंभाला शंका निर्माण केलेली आहे. निर्गुणाची भक्ती करणारा उत्तम का सगुणाची भक्ती करणारा उत्तम, अशी अर्जुनाने शंका निर्माण केली बरं का. एवढाच आपल्या श्लोकाचा विचार आहे. आणि त्या श्लोकाला उत्तर देण्याकरता भगवंत बोले, श्री भगवान वाचे मय्या वेशे मनोये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया पर्योपेतास्ते मे युक्ततमा मतः. अर्जुना मला सगुणाची भक्ती करणाराच भक्त आवडतो. का आवडतो, निर्गुण का आवडत नाही, याचा विचार भगवंतांनी त्या श्लोकात सांगितलाय. पुन्हा वाव मिळाला तर पुढच्या वर्षी बघू त्या पुढच्या श्लोकावरती. गीता आपली वेळ संपली. तेव्हा त्या भक्तियोगाचं अनुसरण सर्वांनी करावं, यातलं तात्पर्य आहे बरं का. काय भक्तियोगाचं सर्वांनी अनुकरण करावं, त्या सगुण साकार परमात्म्याची भक्ती करावी. आणि ती उत्तर आमच्या तुमच्याकरता अर्जुनाने जी विचारणा करून आज आम्हा तुम्हाला जगण्याचा वाव, परमार्थ करण्याचा वाव ह्या भक्त लोकांनी दिला. त्यांच्या आमच्या तुमच्यावरती उपकार आहेत. म्हणून त्यांच्या विचाराची कास धरून आपल्या जीवनामध्ये भक्तीची वाटचाल अखंड योग्य रीतीनं चालावी, आणि ती चालण्याकरता त्या भगवंताने आमच्या तुमच्यावरती कृपादृष्टी ठेवावी, अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. कुंडलिक वरदारी श्री ज्ञानदेव तुकाराम आता विश्वात्मके. धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ पाहत रहा.